नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित रामरक्षा पठण कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आले आहेत त्याचं मी स्वागत करतोय असं म्हटलंय। शिवसेना पुन्हा भाजपच्या विचारांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत असून प्रभू रामचंद्रांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर संघर्षासाठी उतरल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसंच हनुमान चालीसा आणि रामरक्षा पठण यांसारखेच मुद्दे देशात राहिले आहेत का असा सवाल करत त्यांनी नवनीत राणा यांचाही उल्लेख केलाय। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणालेत की दिल्लीतील आंदोलन चांगल्या उद्देशाने सुरू आहे। केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी। हा प्रश्न केवळ एका समाजाचा नसून देशातील तरुणांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसंच गरज पडल्यास आम्ही बाईकने नाही पण विमानाने नक्की आंदोलनस्थळी जाऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मला असं वाटतं की अतिशय चांगल्या गोष्टीबाबत ते आंदोलन सुरू आहे। केंद्रानं त्यांना बोलावून घेऊन राजीनाम्याची मागणी केली। मला वाटतं त्याच्यात सुधारणा काही कायदे आणता येईल, काही तरतुदी करता येईल का, त्यांचं म्हणणं आहे का त्या मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे। आमचं दुमत असू शकतं पण सुधारणा होणं आवश्यक आहे, कारण हा काही एका जातीपुरता विषय नाही, हा पूर्ण देशातल्या तरुणांचा विषय आहे, युवकांचा विषय आहे। आणि इतक्या मेहनत घेतल्यानंतर जर त्या परीक्षामध्येच घोळ होत असेल आणि अशा पद्धतीनं त्याच्यात दुरुस्त्या होत नसेल तर ते चुकीचं आहे। आम्ही निश्चितच मोदी साहेबांना, सीएम साहेबांना आणि एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा याबाबत विनंती करू का त्यांचं उपोषण कसं सुटेल आणि त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करतात। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी नेवरी येथील शेतकऱ्यांनी अनोखं रक्तदान आंदोलन केलं। खून लो लेकिन खेती मत लो अशी घोषणा देत आयोजित रक्तदान शिबिरात तरुण, ज्येष्ठ शेतकरी आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आज आम्ही रक्तदान करून जीव वाचवतोय, मात्र जमिनी वाचवण्यासाठी कोणत्याही संघर्षाला सामोरं जाण्यास मागे हटणार नाही असं सांगितलंय। आंदोलनात सहभागी झालेल्या 75 वर्षीय शेतकऱ्यांनीही जमिनी हिरावून घेतल्यास तीव्र विरोध केला जाईल असा इशारा देत 18 जुलैच्या पंढरपूर मोर्चात सहभागी होणार आणि 25 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाब विचारणार असं सांगितलंय। रक्तदान आंदोलन होय, रक्तदान आंदोलन आणि तेही शक्तीपीठ महामार्ग विरोधात रक्तदान आंदोलन। आज नेवरी तालुका कडेगाव येथे शेकडो शेतकरी आपलं शरीरातलं रक्त देऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा वेदना सरकारपर्यंत पोहोचवत आहेत। उद्या शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही केला तर आम्ही आमचं रक्त सांडायला देखील तयार आहोत। आज एक जीव वाचवतोय, आम्ही अनोळखी जीव वाचवतोय, आमच्याकडे माणुसकी आहे। शेतकरी हा नेहमीच बळीराजा म्हणून सन्मानित केलाय, परंतु या बळीराजाला पाताळ्यात गाडण्याचं काम इथलं सरकार करतंय। म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं वेदनेचा प्रश्न आम्हाला रक्त देऊन विचारायचा आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही शेतकरी बघितले तर रांगा लावून रक्तदान करतायत। एखाद्या नेत्याला सुद्धा हे भाग्य लाभत नाही, त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायला धरून माणसांना यावी लागतात, परंतु आमचा शेतकरी बिन सांगता माझी काळी आहे आणि शेती वाचवण्यासाठी संघर्ष करतोय। हा संघर्ष आजच्या दिवसापुरता मर्यादित नाही तर मागच्या 4 महिन्यापासून हा संघर्ष वाळवा, कडेगाव, खानापूर आणि पलूस तालुक्यातले हे 4 तालुके सख्या भावाप्रमाणे एक दिलानं लढतायत आणि सांगतायत की शक्तीपीठाचं भूत आमच्या मानगुडीवरती लादू नका, नसेल तर तुमच्या सत्तेची मस्ती या ठिकाणी या भूमीतच उतरवली जाईल। या ठिकाणी नेवरीपासून घोगावपर्यंत पायी चालत गेलो, आत्मक्लेश केला, शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या भावना जाणल्या। अनेक माता भगिनी आमच्या गळ्यात पडून रडतायत की आमच्या जमिनी वाचवल्या पाहिजेत। काही लोकांनी विष प्राशन केलं, अनेक लोकांना ह्या ठिकाणी अटॅक आले। अशा पद्धतीच्या वेदना आम्ही सरकारला सांगतोय। या ठिकाणी आज सकट काका आहेत, ते सांगतायत की देवेंद्र फडणवीस आम्हाला फाशी घ्यायला परवानगी द्या, आम्ही मंत्रालयात येऊन ह्या ठिकाणी फास घेऊ, परंतु जर तुम्हाला ह्या वेदना दिसत नसतील, तुमच्या कानात कापसाचे बोळे असतील तर आम्हाला ह्या ठिकाणी प्रति सरकारच्या भूमीत आमच्या वारसदारांनी रक्त इंग्रजांच्या विरोधामध्ये सांडलंय। मग आम्हाला देशासाठी आम्ही कुंडलो लेकिन खेती म्हटलो असा नारा देतोय अभिमानानं, परंतु उद्या नाईलाज झाला, शक्तीपीठची जर ह्या ठिकाणी जुलमी तुम्ही या ठिकाणी भूमिका घेतली, इंग्रजांच्या पेक्षा जर जुलमी कायदा तुम्ही वापरला तर इंग्रजांची सत्तेची मस्ती या ठिकाणी सुभाष बापूंचे आजोबा क्रांतिसिंह नाना पाटलांनी उतरवलेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांचे वारसदार आहोत। सरकार शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा हे आंदोलन तुम्हाला परवडणार नाही। तुमची सत्तेची नशा या नेवरी भूमीतून आम्ही उतरवू एवढी ह्या ठिकाणी आम्ही भूमिका व्यक्त करतोय। आणि तुम्ही आलेले रक्तदाते ह्या महाराष्ट्राला दाखवा। सर्व मीडियाचं या माध्यमातून मी कौतुक
करतो, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवण्यासाठी इथले पत्रकार बांधव सातत्यानं आम्हाला मदत करतायत. त्या पत्रकारांचे आभार मानतो आणि प्रत्येक रक्तदात्यांनी आज प्रत्येक रक्ताच्या थेंबातून इथल्या सरकारचे डोळे उघडलेले आहेत. इथला प्रत्येक शेतकऱ्याचा रक्ताचा थेंब सांगतोय की शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या उरावरून नेऊ नका, शेतकरी मरेल, शेतकरी आत्महत्या करेल, हे रक्त सांगतंय. त्यामुळे या रक्तातून सुद्धा तुम्ही जाणीव घेतली पाहिजे आणि तुमचे डोळे उघडले पाहिजेत, अशी भूमिका ह्या ठिकाणी आहे. आंदोलन हे जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आम्हाला करावं लागेल. आत्तापर्यंत आमचा गांधीगिरी आंदोलनाचा मार्ग होता, तो आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नेवरीतून येणाऱ्या काळामध्ये आक्रमक भूमिका घ्यावी लागतील. वयवर्ष आमच्या अण्णांचं 58 आहे. कुठे गेले अण्णांचं वयवर्ष 58 आहे. ह्या ठिकाणी अण्णांनी रक्तदान केलं, म्हणजे 58-55 वर्षातली सुद्धा माणसं या ठिकाणी शेतकरी रक्तदान करतायत. अनेक आमच्या काकांना रक्तदान करायचं आहे, बापूंना करायचं आहे, परंतु वयाच्या पात्रतेत बसत नसल्यामुळं आरोग्याचा प्रोटोकॉल सांभाळून अनेक शेतकरी रक्तदान करू शकत नाहीत. ही भावना आणि भूमिका लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आक्रमकतेने आंदोलन हे करणार आहोत आणि सरकारला हे आंदोलन परवडणार नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, सरकारने भानावर यावं, एवढी मागणी शक्तीपीठ महामार्ग